जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण नाथ महाराजांनी लिहिलेला हरिपाठ श्री महाराजांच्या सेवेसाठी पाहत आहे. आज 5व्या अभंगाचं निरूपण आपण बघणार आहे. 5व्या अभंगात नाथ महाराज म्हणतात, नामावेण मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिणे, यातना भोगणे यमपुरी. हरिविण कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरी जोडे. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली. भगवंताचं नाम, आपली साधना किती गांभीर्यानं आपण घेतली पाहिजे हे नाथ महाराज इथं सांगतायत. आपला सर्वसाधारण असा जीवनाचा दृष्टिकोन असतो की कुठल्या तरी एका वेळी देवाधर्माचं थोडंफार करायचं, एखाद्या दिवशी कुठल्या तरी देवदर्शनाला जायचं, म्हणजे आपलं देव करून झालं असं आपण म्हणतो. वस्तुतः आपण पूर्णपणे प्रपंचामध्ये, विषयांमध्ये लिप्त जीवन जगत असतो. आपल्याला ते जीवन जगत असताना काही गोष्टींची जाणीव नसते. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे आपल्याला मृत्यू कधीतरी येणार आहे याची जाणीव आपल्याला असत नाही. कसं आहे, जीवन म्हटल्यानंतर काही गोष्टी अपरिहार्य आहेत. जसे त्रिविध ताप आहेत, निरनिराळे आजार म्हणा, संकटे म्हणा, ही माणसांवरती येणार हे उघड आहे. असा एकही मनुष्य नाही की ज्याला आजारपण नाही, व्याधी नाही किंवा ज्याला मरण नाही. माणूस अशा समजामध्ये असतो की जगामध्ये सगळे मरतायत पण माझ्या वाट्याला ते येणार नाही. म्हणजे आपल्या आप्तेष्टांपैकी सुद्धा कुणाला तरी दुर्धर आजार होतो, पण ही बातमी ऐकल्यावर असं काही आपल्यालाही होऊ शकतं. आपणही पंचभौतिक देहांचेच बनलेलो आहोत, आपण काही अमर नाही. हा विवेक आपल्या ठिकाणी जागृत होत नाही. आत्तापर्यंतचं म्हणजे 20, 30, 40 जे काही वर्षे आपण जगलेलो आहोत, तसंच इथून पुढे आपण जगत राहू हा एक भ्रम आपण नकळत पाळलेला असतो. त्यामुळे आपल्याला हे भान राहत नाही की या नरदेहाला एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेमध्ये आपल्याला या नरदेहाचं सार्थक करायचं आहे. कारण भगवत उपासना ही गोष्ट नरदेहाशिवाय शक्य नाही. आणि उपासना करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. जसं की आपलं मन, चित्त हे शांत असावं लागतं. अर्थातच ते सुरुवातीला शांत नसतं, म्हणून त्याची शांतता यावी यासाठीही अभ्यास करावा लागतो. जसं आज मी ध्यानाला बसलो किंवा नामस्मरणाला बसलो तर लगेच माझं मन एकाग्र कसं होईल, त्यासाठी मला अभ्यास नको का करायला? आणि अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे तेवढा पुरेसा वेळ नको का? वय एका मर्यादेपलीकडे गेलं की त्याला साधनेसाठी, परमार्थासाठी अनुकूल बनवणं कठीण होऊन जातं. अहो, एक साधं उदाहरण पहा. आत्ताची तरुण पिढी ज्या पद्धतीनं मोबाईल किंवा कम्प्युटर हाताळते, तसं ज्यांचं वय 70, 80 वगैरे आहे त्यांना करता येत नाही. त्यांना गोष्टी तितक्या पटकन समजत नाहीत जितक्या 20तल्या किंवा 30तल्या व्यक्तीला समजतात. हा वयाचा परिणाम आहे आणि हे सर्व मनुष्यांच्या बाबतीत अपरिहार्य आहे. म्हणूनच संत आपल्याला कळवळून सांगतात की जेवढा वेळ तुझ्या हातामध्ये आहे तेवढा तू पूर्णपणे सार्थकी लावण्याचा विचार कर. कधी थकलो तर मग परमार्थाचं बघेन, मग बसून नामस्मरण ध्यान करण्याचं बघेन, ही वृत्ती अत्यंत चुकीची आहे. आपल्या सुरू असलेल्या व्यस्ततेमध्येच परमार्थासाठी वेळ काढला पाहिजे. तसं परमार्थाचं महत्त्व पटलं पाहिजे, ते आत मुरलं पाहिजे. काय होतं, आपण मुळात इंद्रियजन्य सुखाच्या मागे असतो. आता इंद्रिय निरनिराळी आहेत, त्यामुळे एका इंद्रियाचा विषय भोगून झाला की दुसरं इंद्रिय तिथे विषय भोगायला तयार आहेच. म्हणजे
चांगलं काही बघून कंटाळा आला की चांगलं ऐकण्यासाठी काही ना काहीतरी आहेच. त्याचाही कंटाळा आला तर बाहेर फिरायला जाणं आहे. त्याचाही कंटाळा आला तर भूक आहेच, पुन्हा चमचमीत काहीतरी खाणे लागलेच. ते खाऊन पोट भरले तरी काही वेळाने पुन्हा भूक लागतेच. पुन्हा काहीतरी चमचमीत खाणे पिणे, पुन्हा काहीतरी बघणे ऐकणे, या सगळ्या भोगांमध्ये आपले संपूर्ण आयुष्य निघून जाते. गंमत अशी होते की आपल्याला हे भोग भोगत असताना याची जाणीव राहत नाही की जसं आपलं आयुष्य संपत आहे तसं या इंद्रियांची क्षमताही कमी होत आहे किंवा बदलत आहे. आपण असंच समजत राहतो की आत्ता जो भोग आपण ज्या पद्धतीने भोगत आहोत तसंच सुख मला मरेपर्यंत प्राप्त होणार आहे. अर्थातच हे आयुष्य तसं राहत नाही, पण समज मात्र तसा करून घेतल्यामुळे नंतर माणसाच्या हातात दुःख, वैफल्य, नैराश्य येतं. बरं, हा भाग झाला आपल्या स्वतःच्या देहाचा किंवा देहामार्फत आपण जे भोग घेतो त्या भोगांचा. पण आपण आपले आप्तेष्ट मित्रपरिवार यांनासुद्धा आपलं मानून बसलेलो असतो. आता मृत्यूमुळे एकतर आपण त्यांच्यातून लवकर निघून जातो किंवा ते आपल्या डोळ्यादेखत निघून जातात. हेच नाथ महाराज सगळं या अभंगामध्ये सांगत आहेत. त्याची सुरुवात मात्र ते अशी करतात, नामाविण मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. भगवंताचं नाम घ्या तुम्ही. कुठल्याही परिस्थितीमध्ये अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करा. आता हे उघड आहे की हे त्यालाच कळेल जो सत्संगतीमध्ये येईल किंवा संतांनी लिहिलेले अभंग वाचेल, त्याचं मनन करेल. हे गृहीत धरूनच नाथ महाराज इथे उपदेश करतात की तुम्ही नामामध्ये राहा, अनुसंधानात राहण्याचा अभ्यास करा, सतत प्रयत्न करत राहा. नामाविण मुख सर्पाचे ते बिळ असं म्हणतात आणि पुढे तो कुठला सर्प आहे तेही सांगतात. त्या सर्पाला ते काळ असं म्हणतात. हेच आपण आत्ता पाहिलं की काळ आपलं आयुष्य ग्रासत आहे याची जाणीव भोगामध्ये लिप्त असलेल्या आपल्याला असत नाही. आपल्याला असं वाटतं की असंच आलबेल आपलं आयुष्य सुरू राहील. आपण जणू अमरच आहोत, कधीही कुठेही जाणार नाही. जिव्हा हा शब्द इंद्रियांना उद्देशून नाथ महाराज इथे वापरतात की इंद्रियांच्या मार्फत आपण जे सुख घेतो हे खरं म्हणजे विषासारखं आहे. कारण इंद्रियांना काळ नावाच्या गोष्टीची बाधा आहे. इंद्रिय म्हणा किंवा आपलं आयुष्य म्हणा, त्याला काळ याची बाधा असल्यामुळं आज ना उद्या ते नाश पावतं आणि या सुखाच्या मागं धावत गेल्यामुळे विषबाधेनं जसा मनुष्य मरून जातो, हाल होतात, तसंच जीवाचे हाल होत राहतात. पण असे हाल त्याचेच होतात जो नामाविण राहतो. साहजिक आहे, ते आपल्याला सांगतायत की नामाशिवाय तुम्ही राहू नका. कुठल्याही परिस्थितीत नामात अनुसंधानात राहा, चिंतनात आणि मननात राहा की संत सद्गुरू आपल्याला काय सांगतात. पुढे ते म्हणतात, वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिणे, यातना भोगणे यमपुरी. लाव म्हणजे हडळ बरं का. हडळ नावाची एक पिशाची योनी आहे, तिला उद्देशून हा शब्द आहे. अर्थातच एखादी नीच उपमा त्याला द्यावी जो नाम घेत नाही, या दृष्टीनं नाथ महाराज इथे हा शब्द वापरतात. ते म्हणतात, अशा माणसाची वाचा नव्हे लावच आहे की जो नाम घेत नाही. का तर अहो, नाम घेतलं नाही तर आपल्या मीची ओळख होणार नाही. आपण जे स्वतःभोवती अहंकाराचं देहबुद्धीचं आवरण घेऊन बसलेलो आहोत, ते आवरण नामाशिवाय कदापि जाणार नाही. आणि ते आवरण असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये, आपण करणाऱ्या प्रत्येक कर्मामध्ये आपली आसक्ती, आपला मी, आपला अहम अडकलेला असतो. त्याचा परिणाम असा होतो की त्या प्रत्येक कर्मातून आपण काही ना काहीतरी अपेक्षा ठेवतो. अपेक्षा ठेवली की दुःख पदरात निश्चित पडतं. एकतर यश पडतं किंवा अपयश पडतं. यश पडलं की माणूस हुरळून जातो, आनंदित होतो, कारण ते त्याच्या मनासारखं झालेलं असतं. हे थोडंसं नशेसारखं आहे. ती नशा केली की माणसाला बरं वाटतं, त्याचं देहभान हरपतं. पण ते खरं देहभान हरपणं नव्हे, खरं बरं वाटणंही नव्हे. तसंच संसारातल्या प्रपंचातल्या सुखदुःखांचं आहे, यशापयशाचं आहे.
यश किंवा सुख मिळालं की आनंद होतो, पण तो आनंद काही काळाने ओसरतो. नाहीतर जगात सगळेच आनंदानं नाचताना दिसले असते, पण तसं दिसत नाही. परत दुःखाची बाधा होते आणि परत सुखाची बाधा होते, आणि ही बाधा केवळ आपल्या आसक्तीमुळे होते. आपण आपला मीपणा, आपला अहम हे ठेवूनच सगळी कर्मे करत असतो. त्यामुळे साहजिकच आपल्या वाट्याला अपेक्षाभंग, दुःख इत्यादी गोष्टी येतात. आणि याच यमयातना आहेत खरं पाहता. कर्मभोग म्हणूनही काही गोष्टी मनुष्याला वाट्याला येतात, पण कर्मभोग तरी का आला बुवा? कर्मामध्ये आपण आसक्त राहिलो आणि मग कर्माचा भोग आपल्याला चिकटला. जो कर्मापासून सुटला, म्हणजे कर्मभावापासून सुटला, त्याला त्या कर्मभोगाची बाधा होत नाही. महाराज एके ठिकाणी म्हणतात, देहाला भोग आहेत, पण देह माझा नाही ही जाणीव असेल, किंवा देहबुद्धीच जर क्षीण असेल, तर देहभोगाची मातब्बरी काय आहे? तो असला काय आणि नसला काय? हीच यमाची पीडा नसणं. पण जो नाम घेत नाही, त्याची अशी स्थिती कदापि येऊ शकत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात की जो नामात राहत नाही, नाम घेत नाही, अनुसंधानात राहत नाही, तो हडळ असल्यासारखाच आहे आणि त्याच्या यमयातना कदापिही चुकणार नाहीत. ते पुढं असंही सांगतात की हरिविण कोणी नाही सोडविता, पुत्रबंधू कांता संपत्तीचे. आपली खरी संपत्ती म्हणजे काही जण पैसे समजतात, तर त्याहून काही तत्त्वज्ञानी असतील तर ते असं म्हणतात की माणसं हीच माझी संपत्ती. वस्तुस्थिती मात्र निराळी आहे. आपली खरी संपत्ती आपलं आत्मस्वरूप आहे, आपल्या आत नांदत असलेलं चैतन्य तत्व आहे. आपली ही जबाबदारी आहे की आपण नरदेहाला आलोय, तर या चैतन्य तत्वाची आपण ओळख करून घ्यावी. पण त्यासाठी बाहेरचे भ्रम तोडायला हवेत ना. देह माझा नाही, हे मन, ही बुद्धी ही माझी नाही. देहासंबंधी जे लोक, पैसा, अडका, वस्तू इत्यादी आहेत, त्या माझ्या नाहीत. हा विवेक करायला हवा ना. नाथ महाराज म्हणतात, अंतकाळी तुला कुणीही सोडवायला येणार नाही एका भगवंताशिवाय. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य, असं माऊलीसुद्धा हरिपाठामध्ये सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. तुकाराम महाराज एकदा कीर्तन करत होते आणि हाच अभंग होता. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. कीर्तन ऐकणाऱ्यांमध्ये एक शेटजीचा मुलगा होता. तो कीर्तन संपल्यानंतर तुकाराम महाराजांना म्हणाला, महाराज, तुम्ही जे काही कीर्तनात सांगितलं ते काही मला पटलं नाही. महाराज म्हणाले, का रे? तर तो मुलगा म्हणाला, अहो, माझ्या आईवडिलांचं माझ्यावर किती प्रेम आहे, ते माझ्यासाठी धावून येणारच. तुम्ही असं काय म्हणता की तुझा कोणी नाही म्हणून? तुकाराम महाराज म्हणाले, तुला जाणून घ्यायचं आहे का खरं काय आहे ते? तो मुलगा म्हणाला, ठीक आहे, सांगा. तुकाराम महाराज म्हणाले, आपण एक प्रयोग करूया. आजपासून तू काहीही खायचं किंवा प्यायचं नाहीस. पूर्णपणे लंघन करायचं, पाणीसुद्धा प्यायचं नाही. मुलाला अर्थातच जाणून घ्यायचं होतं की पुढे काय होणार आहे, म्हणून त्यानं तुकाराम महाराजांचं ऐकलं. अन्न पाणी सगळं वर्ज करून पडून राहिला. थोड्याच दिवसात कृश झाला. सगळेजण काळजी करू लागले. आई वडील वैद्यांना घेऊन आले. वैद्य म्हणाले, परिस्थिती गंभीर आहे, औषध घ्यावं लागेल. पण हा औषधही घ्यायला तयार नाही, कारण तुकाराम महाराज म्हणालेत ना की काहीही खायचं प्यायचं नाही. शेवटी परिस्थिती आणखीनच बिकट झाल्यानंतर लोकांनी तुकाराम महाराजांना बोलवून घेतलं. महाराज, आमच्या मुलाकडे पहा. तुकाराम महाराजांना लक्षात आलं की हा तोच मुलगा आहे. महाराज त्याच्या आईवडिलांबरोबर त्याच्या घरी गेले. त्यांनी बघितलं मुलाला आणि म्हणाले, मला एक भांडभर पाणी आणून द्या. त्यांना पाणी आणून दिलं. त्यांनी काहीतरी करायचं म्हणून पाण्यावरती फुंकर वगैरे मारली आणि तुकाराम महाराज म्हणाले की हे पाणी जो कोणी पिईल त्याचं आयुष्य या मुलाला मिळेल, पण पिलेली व्यक्ती मात्र मरेल. आई तयार झाली नाही, वडील तयार झाले नाहीत, भाऊ बहीण मित्र ओळखीचे नातेवाईक कुणीही पुढं आलं नाही की मी मेलो तरी हरकत नाही, पण हा वाचू दे.
प्रत्येकाजवळ आपापली कारणं होती. वडील म्हणाले, माझ्यानंतर हिचं कसं होणार? बायको म्हणाली, अहो मी गेले तर ह्यांचं कसं होणार? थोडक्यात काय, कुणीही ते पाणी प्यायलं नाही. नंतर तुकाराम महाराज म्हणाले, आता मीच पितो, काय पांडुरंगाला करायचं ते तो करील. तुकाराम महाराज त्या मुलाला हे दाखवून देण्यासाठी सर्व करत होते की कुणीही तुझ्याबरोबर येत नाही. मुलगाही बिछाण्यावर पडून हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्याला अश्रू आले. तो तुकाराम महाराजांचे पाय धरून म्हणाला, महाराज मला क्षमा करा, माझ्या लक्षात आलं. संत आजपर्यंत नाना पद्धतीनं हे सांगत आहेत की आपल्यापाशी कुणीही नाही, आपल्याला सावरायला सांभाळायला भगवंताशिवाय कुणीही येणार नाही. असं असतं की प्रपंचामध्ये आपण सहजीवन करतो. बायको नवऱ्याच्या कामी येते, नवरा बायकोच्या कामी येतो, मुलं बाळं आपल्या आईवडिलांच्या कामी येतात. पण हे सर्व प्रारब्ध संबंध असतात. हे संबंध तुम्ही तोडा किंवा यांच्याशी वितुष्टाने वागा असं संत आपल्याला सांगत नाहीत. त्यांच्या सांगण्यामध्ये हेतू हा आहे की तुम्ही तत्त्व ओळखा, यात शाश्वत काही नाही हे जाणा. बायकोवर मुलांवर प्रेम करू नका असं संत सांगत नाहीत. सर्वांशी प्रेमानेच वागा असं महाराजही म्हणतात. पण ते प्रेम आसक्तीनं करू नका. आसक्ती ठेवली की माझेपणा येतो आणि माझेपणामुळे आसक्ती आणखी वाढते. असं हे दुष्टचक्र आहे. हे दुष्टचक्र घालवण्यासाठी नामात राहून प्रपंच करणे हा एकमेव राजमार्ग आहे. तो तुम्ही करा असं सगळे संत एकमुखानं सांगतात. कारण तसं केलं की प्रेमानं वागायलाही जमतं आणि आसक्तीला बाजूला ठेवायलाही जमतं. ती जर नसेल तर प्रपंच आनंदाचा होतो, तो मग रामाचा होतो. हेच करायला नाथ महाराज सांगतायत पहा. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरी जोडे. आपलं कुणी नाही हे लक्षात घेऊन आधी संताची संगत धर, सद्गुरूंचे पाय धर. त्यांचे पाय धरून हरिप्राप्तीचा मार्ग स्वीकार आणि त्या मार्गानं चालायला लाग. अन्यथा असंच आसक्तीमध्ये राहून हाल होतील. शेवटी कल्याण सगळ्यांचं व्हावं हाच हेतू संतांचा आहे. आणि नरजन्म ही एक अशी अलौकिक गोष्ट आहे की जर ठरवलं तर पूर्ण आसक्तीत आयुष्य घालवता येतं आणि जर ठरवलं तर समाधी अवस्थेपर्यंत पोहोचता येतं. जीव हा मुळात परमात्म्याचाच अंश असल्यामुळे त्याच्यामध्ये आत्मरूप होण्याची क्षमता आहेच आहे. फक्त त्या मार्गानं चालायला पाहिजे. तोच जीव खरं म्हणजे बहिर्मुख झालेला आहे. असाच बहिर्मुख राहत राहत तो कित्येक जन्म राहिलेला आहे. त्यामुळे बहिर्मुख राहणे यासाठी त्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. प्रयत्न करावे लागतात तर अंतर्मुख होण्यासाठी करावे लागतात. त्याच्यामध्ये ती क्षमता असते आणि असं ज्यांनी स्वतःला अंतर्मुख केलेलं आहे आणि आत्म्याला जाणून घेतलेलं आहे असेच संत असतात, सद्गुरू असतात. म्हणून नाथ महाराज म्हणतायत की त्यांच्यापाशी जा आणि शिक की कसं अंतर्मुख व्हायचं, कसं हे ओळखायचं की अंतकाळी आपल्याबरोबर कुणीही नाही आहे. तोच आहे ज्याला काळाची बाधा नाही आहे. तोच हरी आहे, तोच तुझा आत्मा आहे, तोच खरा भगवंत आहे. ते जर त्यांच्या संगतीत जाणून घेतलं तर मात्र कशाचीही बाधा साधकाला होत नाही. मग पुढे नाथ महाराज म्हणतात तसं आहे, कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही. कोटी कुळे तारण्याची क्षमता भगवंताच्या नामात आहे. कोटी म्हणजे प्रकार आणि कुळे म्हणजे देह. अनेक प्रकारचे देह म्हणजे मीच नव्हे, तुम्हीच नव्हे, तर सगळ्यांना तारण्याची क्षमता भगवंताच्या नामात आहे. जो ते नाम घेईल तो तरेल असं नामाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अमुक एक व्यक्ती भगवंताच्या नामाने तरेल पण अमुक एक तरू शकणार नाही अशी स्थिती इथे नाही. पिण्याच्या पाण्यासारखं आहे. सगळ्यांची तहान भागेल, फक्त तहान मात्र लागली पाहिजे. आपलं मूळ स्वरूप काय आहे, आपलं आत्मस्वरूप काय आहे, खरं समाधान, चिरकाल टिकणारा आनंद कुठे आहे ते जाणून घेण्याची इच्छा मात्र पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली.
भगवंताच्या नामाने उद्धार होतो हे निश्चित आहे, पण ते नाम सद्गुरूंकडून आलं पाहिजे. सद्गुरूंचा सहवास मिळाला पाहिजे, त्यांचा उपदेश मिळाला पाहिजे. आणि त्यांची कृपा हेच कारण आहे ज्याने जीव या भवसागरातून तरून जातो. पण मगाशी म्हटलं तसं पाण्याने तहान भागेल, पण तहान मात्र लागली पाहिजे. आपण जर आपल्या भोगांमध्ये, इंद्रियासक्त जीवनामध्ये अडकूनच राहिलो, कायम त्यातच पडून राहिलो, तर आपल्याला ही तहान कदापि लागणार नाही. सद्गुरू कृपेची, आत्मप्रचितीची तहान नितांत आवश्यक आहे. ती ज्याला लागली तो संतांचा सहवास करेल, त्यांच्या उपदेशाचं चिंतन मनन करेल आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेईल. आणि तसं त्यानं ते करावं म्हणूनच तर नाथ महाराज एवढ्या सगळ्या उपमा देऊन नाम न घेणारा कसा असतो आणि आपल्या संसाराचं, प्रपंचाचं खरं स्वरूप काय आहे ते सांगतात. आपण आपलं जीवन जगत असताना अंतर्मुख होऊन विचार करणं मात्र आपल्याच हातात आहे. असो, इथे या 5व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.